प्रॉब्लेम सेट 3 क्वेश्चन नंबर 11. प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 11. बघा 11 नंबरचा क्वेश्चन काय आहे. इफ द फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज ए, फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज ए, स्मॉल ए. second term B, second term B, and last term is equal to C. जे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे त्यामध्ये फर्स्ट टर्म दिले A, सेकंड टर्म B and लास्ट टर्म C. Then show that sum of all term is, then show that करायचं आपल्याला. अरिथमेटिक प्रोग्रेशन काय होईल बरं. A, B and C ही अरिथमेटिक प्रोग्रेशन होईल. मग इथं फर्स्ट टर्म A इज इक्वल टू A भेटला. कॉमन डिफरन्स काय होणार. T2 मायनस T1. म्हणजे जर म्हटलं T1 A, T2 B and Tn काय भेटणार C. Tn म्हणजे लास्ट टर्म. T2 मायनस T1 B मायनस A काय भेटला हा D भेटला. D काय भेटला B मायनस A. आता आपल्याला काय विचारलंय. लास्ट टर्म पण माहित आहे. देन शो दॅट सम ऑफ ऑल टर्म इज, सम ऑफ ऑल टर्म म्हणजे या टर्मची काय काढायची आपल्याला सम म्हटलाय. मग सम ऑफ ऑल टर्म्स म्हटल्यावर काय फॉर्म्युला असतो. एन चा फॉर्म्युला असेल बघा. ए भेटलाय, Tn भेटलाय आणि D पण भेटलाय. मग सम ऑफ ऑल टर्म्स Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू D. हा जो आहे तो. पण त्यांनी या ठिकाणी आपल्याला जे शो दॅट करायला सांगितलंय तर ते सम ऑफ ऑल टर्म्स इज इक्वल टू A प्लस सी, हे की नाही. A प्लस सी या ठिकाणचा जो फॉर्म्युला आहे तो. आणि नंतर म्हटलंय देन शो दॅट सम ऑफ ऑल टर्म्स इन. आपल्याला आता इथे n काढावं लागेल. एक लक्षात ठेवा, सम ऑफ तर करायची आहे पण सम ऑफ करण्यासाठी आपल्याला n आवश्यक आहे. n माहित पाहिजे. A माहित आहे, B माहित आहे, लास्ट टर्म माहित आहे. मग आपल्याला काय माहित नाही n माहित नाही. Sn नंतर काढू आपण. अगोदर n फाइंड करून घेऊ. मग n काढण्यासाठी काय काढावं लागेल आपल्याला. कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल. Tn चा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग काय होणार बघा. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. मला सांगा Tn किती आहे. लास्ट टर्म Tn आहे C. A म्हणजे Aच आहे प्लस n किती आहे फाइंड करायचं आहे. n मायनस 1 इंटू D किती आहे D आहे B मायनस A. हा A जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, हे की नाही. तो इकडे आल्यावर काय होईल निगेटिव्ह होईल का. C मायनस A इज इक्वल टू काय होणार n मायनस 1 इंटू B मायनस A. आता काय करावं लागणार आपल्याला. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागेल, हे की नाही. A मायनस B न त्या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, हे की नाही. मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय करायचं म्हटल्यावर बघा, नाहीतर एक काम करा. हा जो B मायनस A आहे इंटू आहे, इकडे आल्यावर काय होईल अपॉन मध्ये येईल C मायनस A अपॉन B मायनस A इज इक्वल टू n मायनस 1 राहिलं. आता हा n जो मायनस 1 आहे हा इकडे आल्यावर काय होणार प्लस 1 होईल. देअरफॉर C मायनस A अपॉन B मायनस A प्लस 1 इज इक्वल टू n. आता याच्या अपॉन मध्ये काय नाही म्हणजे किती असते 1 असते. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होणार मग बघा. B मायनस A इंटू 1 काय होणार B मायनस A. मग C मायनस A प्लस B मायनस A अपॉन B मायनस A इज इक्वल टू n. काय केलं कळालं.
याने याला मल्टिप्लिकेशन केलं, याने याला मल्टिप्लाय केलं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. बेस कॉमन करताना आपण काय करतो, इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन, इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि छदस्थांचं मल्टिप्लिकेशन. आता इकडे बघा, हा मायनस ए झाला. मायनस ए काय होणार, -2a. बरोबर आहे, -2aच होईल ना. बघा इकडं c प्लस बी -2a, हे c ला c प्लस बी -2a अपॉन b minus a is equal to n. Therefore n is equal to काय आलं, c plus b minus 2a upon b minus a. n भेटला. आता n भेटलाय. आता आपल्याला काय फॉर्म्युला काढायचा आहे, सम ऑफ द ऑल नंबर्स म्हणजे SN काढावं लागेल. मग काय होणार बघा, SN is equal to n upon 2 in bracket T1 plus Tn चालेल का, T1 plus Tn जो SN चा दुसरा फॉर्म्युला आहे, T1 प्लस Tn सम ऑफ द नंबर SN. n किती आहे बघा, n c प्लस b -2a अपॉन b मायनस a आणि या सगळ्याच्या अपॉन मध्ये किती 2 इन ब्रॅकेट इंटू T1 किती आहे, फर्स्ट टर्म किती होता T1 a होता आणि Tn किती आहे c म्हणजे a प्लस c. आता एक लक्षात ठेवा, हा जो आहे अपॉन मधला, अपॉन मध्ये इकडे येईल, इंटू होईल की नाही अपॉन मध्ये आल्यावर. मग याला काय होणार बघा, सम ऑफ द नंबर्स SN इज इक्वल टू, वाटलं तर इकडे लिहितो बघा, सम ऑफ द नंबर SN इज इक्वल टू c प्लस b -2a इन ब्रॅकेट a प्लस c अपॉन मध्ये 2 इन ब्रॅकेट b मायनस a. बघा प्रूव्ह झालं का, आपल्याला काय म्हटलं होतं, a प्लस c हे अगोदर दाखवलंय. मग काय होणार, a प्लस c इन सेकंड ब्रॅकेट मध्ये काय म्हटलं, b प्लस c हे अगोदर दाखवलंय, b प्लस c मायनस 2a अपॉन 2 इन ब्रॅकेट b मायनस a. हे काय आलं, सम ऑफ दी नंबर, म्हणजे या स्वरूपात प्रूव्ह केले. अगोदर काय केले कळालं का, अगोदर काय करायचं, जो आपल्याला a b c Tn दिलाय याच्यावरून अगोदर n काढून घेतला, n या स्वरूपामध्ये काढून घेतला आहे की नाही. आणि ज्यावेळेस n ची किंमत भेटली आहे त्यावेळेस पुन्हा SN चा फॉर्म्युला वापरला. n ची किंमत फक्त n लेफ्टला ठेवायचं, तोपर्यंत सगळी प्रोसेस करत यायचं. आता भरपूर जणांना वाटलं असेल की सर इथून कशी प्रोसेस केली, इथून दुसरी एक प्रोसेस तुम्हाला करता आली असते, यानं जर याला मल्टिप्लाय केलं असतं आहे की नाही, पुन्हा अजून परत n साठी प्रोसेस करावंच लागली असते. त्यामुळे पूर्ण ब्रॅकेट मी काय केलं, इंटू होता डायरेक्ट अपॉन मध्ये पाठवला, फक्त n -1 राहिला नाही. हा -1 होता तो पुढे पाठवला, प्लस झाला, मग 1/1 झालं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यावेळेस n ची किंमत भेटली c प्लस b -2a अपॉन b मायनस a या स्वरूपामध्ये. थोडासा डिफिकल्ट वाटतो हा क्वेश्चन, का तर सगळं a b c आणि nच असल्यामुळं आहे की नाही. पण काही नाही, व्यवस्थित जर तुम्ही लक्ष देऊन जर सोडवलं ना तर काही अडचण पडणार नाही याला. ठीक आहे, बाकी काय अडचण. आता क्वेश्चन नंबर 11, अगोदर n काढा आणि पुन्हा SN. त्यानंतरचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन 12 नंबरचा. बघा काय म्हटलंय, इफ द सम ऑफ फर्स्ट p टर्म ऑफ एन AP इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट q टर्म्स, p टर्म ची सम इज इक्वल टू सम ऑफ q टर्म्स म्हटलंय की नाही. देन शो दॅट द सम ऑफ फर्स्ट p plus q term is 0 and p is not equal to q. p is not equal to q आहे म्हटलंय. sum of p terms, first p term sum of म्हणताय, मग या sum of p terms is equal, बरोबर आहे. and त्यानंतर काय म्हटलंय, first q term first p term and first q term, sum of first p term is equal sum of first q terms. म्हणजे p म्हणजे किती माहित नाहीत, 5 6 7 असं असतील की नाही, तेवढ्याच टर्मची आणि सम ऑफ फर्स्ट q टर्म
क्यू ते पण माहित नाही, त्यांची सम, या दोघांची सम काय म्हणते, इक्वल आहे म्हणते. मग या ठिकाणी आपण ए आणि डी माहिती आहे का आपल्याला, नाही माहित. मग आपण काय करूया, फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स डी, फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स डी कन्सिडर केला. आता पहिल्यांदा आपण काय करूया, सम ऑफ द पी टर्म्स, सम ऑफ द पी टर्म्स, सम ऑफ द पी इज इक्वल टू, किंवा एस एन चा फॉर्म्युला काय होतो, n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी, सम ऑफ द पी एस पी इज इक्वल टू p/2 इन ब्रॅकेट 2a प्लस p-1 इंटू डी, सम ऑफ द पी टर्म्स होता म्हणून पी कन्सिडर केला. सम ऑफ द क्यू टर्म्स एस क्यू इज इक्वल टू q/2 इन ब्रॅकेट 2a प्लस q-1 इंटू डी. लिहिले का दोन्ही. आता इथं काय म्हटलं बघा, एस पी इज इक्वल एस क्यू, म्हणजे एस पी आणि एस क्यू इक्वल आहेत म्हणल्यावर त्यांच्या राईट साईड पण काय होणार, इक्वल असणार. मग बघा काय होणार, मग देअरफॉर p/2 इन ब्रॅकेट 2a प्लस p-1 इंटू डी इज इक्वल q/2 इन ब्रॅकेट 2a प्लस q-1 इंटू डी. बरोबर आहे. हा बघा काय होणार, मग मल्टिप्लाय बाय 2 केला, काय केलं, मल्टिप्लाय बाय 2, मल्टिप्लाय बाय 2 केल्यामुळे 2 2 कॅन्सल झाले. आता काय राहिलं मग इथं, p इन ब्रॅकेट काय असेल 2a प्लस p-1 इंटू डी इज इक्वल टू q इन ब्रॅकेट 2a प्लस q-1 इंटू डी. आता काय करायचं, बाहेरील नंबरनं मधल्या नंबरला मल्टिप्लाय करायचा. p इंटू 2a काय होणार, 2ap प्लस ह्या p ला पण मल्टिप्लाय करावं लागेल आहे की नाही. मग p इन ब्रॅकेट काय होणार, p-1 इंटू डी इज इक्वल 2qa प्लस q इन ब्रॅकेट q-1 इंटू डी. हे 2ap ला 2ap असंच घेतले. आता बघा p इंटू p काय होईल, p स्क्वेअर, किंवा वाटलं तर अगोदर डी न, हा डी लक्षात ठेवा, दोघांसोबत मल्टिप्लिकेशन आहे, पी डी न डायरेक्ट मल्टिप्लाय करूया. मग आता पी डी न जर मल्टिप्लाय केला तर काय होणार, मग पी स्क्वेअर हा जो आहे p इंटू पी स्क्वेअर होईल, पण इथं बाहेर डी पण आहे. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा अगोदर, पी आणि डी चा काय आला, पी डी इंटू पी स्क्वेअर, काय पी डी इंटू पी काय होणार, पी स्क्वेअर डी, त्यानंतर मायनस पी डी इंटू 1 म्हणजेच काय होणार, पी डी इज इक्वल 2qa प्लस क्यू डी इंटू क्यू स्क्वेअर डी प्लस मायनस मायनस क्यू डी इंटू क्यू डी. झालं का इथपर्यंत. आता हे पूर्ण टर्म इकडं ना 2ap हा प्लस आहे का मायनस आहे, बरं ठीक आहे, अगोदर असंच लिहून घ्या, पुन्हा मांडणी करू आपण. पी स्क्वेअर डी मायनस पी डी मायनस 2qa मायनस क्यू स्क्वेअर डी आहे, मायनसचं काय झालं प्लस इज इक्वल टू 0. केले का चेंजेस, काय चेंजेस केले, काय चेंजेस केले, तर त्या ठिकाणी जे राईट साईडला पॉझिटिव्ह होते ते लेफ्ट साईडला आणून निगेटिव्ह केले. हां बघा काय येणार मग, आता लाईक टर्म एका साईडला घेऊ, 2ap मायनस 2qa प्लस पी स्क्वेअर डी मायनस क्यू स्क्वेअर डी. त्यानंतर काय होणार मायनस पी डी प्लस क्यू डी इज इक्वल टू 0. आता लाईक टर्म आले का बघा, हे की नाही. मग आता लाईक टर्म आले म्हटल्यावर काय करावं लागेल आपल्याला, आता या ठिकाणी परत एक कॉमन घ्यायचा बाहेर. आता या दोघात एक कॉमन घ्यावं लागेल,
या दोघात एक कॉमन येतो आणि या दोघांमध्ये पण कॉमन घेता येतो, आहे की नाही. मग बघा आता काय होणार, इथं काय कॉमन येईल, 2a येईल, 2a इन ब्रॅकेट काय आला, p मायनस क्यू आलं का, बरोबर आहे. त्यानंतर प्लस काय कॉमन येईल, d ब्रॅकेटमध्ये काय राहिलं रे, p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. त्यानंतर काय करता येईल आपल्याला, मायनस काय कॉमन आलं, d ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, p प्लस क्यू मध्ये प्लस येईल, आहे की नाही. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला या ठिकाणी मायनस आणला तर दोघांची प्रोसेस केल्यावर काय होतं बघा, हा इथं मायनस होता, राईट साईडला आल्यामुळं प्लस झालता, बरोबर आहे की नाही, तो पॉझिटिव्ह झाला. आता मायनस डी भेटलं, p प्लस क्यू. मग याला एक चेंज करता येतो, जर तुम्ही इथं प्लस घेतला तर इथं मायनस करायचा, मग या स्वरूपात, बरोबर आहे. आता एक मिनिट इकडे बघा, प्लस 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 आणि प्लस मायनस मायनस क्यू डी, तो मात्र काय झाला, क्यू डी झाला, नाही सॉरी मायनस ठेवावं लागेल इथं, प्लस मायनस डी पी मायनस झाला, मायनस इंटू मायनस प्लस झाला. आता एक मिनिट इकडे बघा, इथं काय बरं, p मायनस क्यू, इथं p स्क्वेअर क्यू स्क्वेअर, p स्क्वेअर क्यू स्क्वेअरचं एक्सपांड माहिती आहे कसं होतं, तर p स्क्वेअर क्यू स्क्वेअर काय एक्सपांड होतं, p प्लस क्यू आणि p मायनस क्यू, म्हणजे इथं दोन आहेत याचे एक्सपांड, एक प्लस आणि एक मायनस आहे, ठीक नाही. मी काय केलं आता, p मायनस क्यू तिन्ही ठिकाणी आहे म्हणून कॉमन घेतला, p मायनस क्यू बाहेर कॉमन घेतला. आता मध्ये काय राहतं बघा, सेकंड ब्रॅकेटमध्ये या दोघांना डिवाइड केलं, p मायनस क्यू कॅन्सल झाला, काय राहिला, 2a राहिला, हे आला 2a प्लस 2a प्लस आला. आता d तर आहे का, d तर शेवटी आपण कॉमन एकदा घेऊच, p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर मधला p मायनस क्यू कॅन्सल झाला, काय राहिला मग मध्ये, p प्लस क्यू. हा त्यानंतर p मायनस क्यू न p मायनस क्यू ला डिवाइड केलं, किती आलं, 1, बरोबर आहे, मायनस 1, बरोबर आहे. आणि नंतर आता याला इंटू येणार d इज इक्वल टू 0. हा जो d होता का नाही, या दोघांबद्दल d आपण शेवटी लिहिला, सुरुवातीला बी अगोदर d कॉमन घेतला तरी शेवटी लिहावाच लागतो. मग आता हा कोणता फॉर्म तयार झाला माहिती आहे का, इकडे बघा, 2a प्लस p प्लस क्यू मायनस 1 इंटू d, वाटलं तर इथं स्क्वेअर ब्रॅकेट करा. मग आता मला सांगा, p मायनस क्यू हा इंटू आहे, पुढे गेल्यावर काय होणार, अपॉन मध्ये जाणार, म्हणजे काय आलं, 2a प्लस p प्लस क्यू वाटलं तर ब्रॅकेट यालाच वापरा डायरेक्ट, 2a प्लस p प्लस क्यू मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0 अपॉन p मायनस क्यू. हे इकडला इंटू वाला पुढे अपॉन मध्ये गेला, म्हणजेच काय आलं, 2a प्लस p प्लस क्यू मायनस 1 इज इक्वल टू 0. का तर कोणत्याही नंबरनं डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय भेटतं, 0 भेटतं. मग आता आपल्याला पुन्हा नंतर काय म्हटलंय बघा, त्यांनी म्हटलंय देन शो दॅट सम ऑफ SN, सम ऑफ द फर्स्ट p प्लस क्यू टर्म, सम ऑफ द फर्स्ट p प्लस क्यू टर्म्स, म्हणजे सम ऑफ p प्लस क्यू इज इक्वल टू, हां काय फॉर्म्युला आहे, p n अपॉन 2 ना, n म्हणजे काय आहे, p प्लस क्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n काय रे, n आहे p प्लस क्यू मायनस 1 इंटू d, हे p प्लस क्यू अपॉन 2. आता इकडे बघा, हे जी पूर्ण व्हॅल्यू आहे, हे पूर्ण व्हॅल्यू, याची उत्तर किती आलं आपल्याला, 2a प्लस p प्लस क्यू मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0 आहे. मग या पूर्ण प्रोसेस बद्दल आपण काय करू शकतो, ते इंटू 0, कोणत्याही नंबरने 0 न मल्टिप्लाय केल्यावर 0 उत्तर काय भेटतं, 0. देअरफॉर सम ऑफ फर्स्ट p प्लस क्यू इज इक्वल टू 0, त्याची किंमत 0 भेटली. हा जो क्वेश्चन आहे थोडंसं यामध्ये डिफिकल्ट आहे, का तर एक्सपांड करताना, मांडणी करताना इथून प्रोसेस लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन केला इथं p न याला मल्टिप्लाय केला, p न याला मल्टिप्लाय केला, p
पी डी वाटलं तर डी दोघं कॉमन घेऊन आपण मल्टिप्लाय केलं आणि इकडं जशी प्रोसेस केली तशीच प्रोसेस इकडं करत आणायची आणि पूर्ण टर्म्स हे राईटचे लेफ्टला आणायचे आणि कॉमन मात्र इथे एक घेताना लक्षात ठेवा पी मायनस क्यू कॉमन घेतला हा पी मायनस क्यू इथं 2a प्लस n मायनस 1 इंटू डी या फॉर्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट करून घेतो. सगळ्यात जर डिफिकल्ट वाटणारा म्हटलं अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधला तर हा क्वेश्चन आहे. परंतु एक लक्षात ठेवा हा क्वेश्चन म्हणजे एसएनच्या आधारावर आहे आणि असा टीएन वर एक क्वेश्चन आहे. याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे की नाही सेम मेथड हीच आहे पण पद्धत कोणती आहे टीएन म्हणजे टीएनचा फॉर्म्युला आणि हा एसएनचा. हा भरपूर वेळेस जुन्या सिलेबसमध्ये पण हा भरपूर वेळेस आलेला क्वेश्चन आहे. त्यामुळे या क्वेश्चनची तुम्हाला 2-3 वेळेस तयारी करावाच लागणार आहे आणि तोपर्यंत तुम्हाला ते परफेक्ट समजणार नाही किंवा कळणार नाही. याची तयारीच तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी नंतर तुम्ही परफेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला तो क्वेश्चन येऊन जाईल. एकदा दोनदा तुम्हाला तयारी वारंवार करावं लागणार आहे. कुठे काय मायनसचं प्लस व्हायला लागले काय कॉमन घेतलं हे लक्षात आलं पाहिजे. ते लक्षात आल्याच्या नंतरच तुम्ही काय करू शकताय त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे बघूया काय अजून अडचण असली वाटले या क्वेश्चनच्या ज्यावेळेस रेग्युलर होईल त्यावेळेस एक आपण याला क्वेश्चनला घेऊया. बघूया नंतर क्वेश्चन नंबर 13 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे का 14व्या नंबरचा 13व्या नंबरचाच असेल. घ्या क्वेश्चन नंबर 13 काय बघा क्वेश्चन नंबर 13 इफ m times the mth term of AP is equal to n times the n term then show that the m plus n term of AP is 0. म्हणजे m times mth term म्हणजे याला तुम्हाला असं म्हणता येते mth टर्म म्हणजे tm बरोबर आहे आणि हे किती टाइम्स आहे m टाइम्स इज इक्वल टू n टाइम्स द nth टर्म म्हणजे n टाइम्स द nth टर्म tn n टाइम्स असं म्हटलं बघा इक्वल टू n टाइम्स देन शो दॅट द m प्लस n टर्म्स. आता या ठिकाणी तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरावा लागणार फर्स्ट टर्म कन्सिडर करा. फर्स्ट टर्म काय कन्सिडर करणार a आणि कॉमन डिफरन्स d. कॉमन डिफरन्स रिकन्सिडर केला फर्स्ट टर्म a कन्सिडर केला आणि कॉमन डिफरन्स d कन्सिडर केला. tn इज इक्वल टू पहिल्यांदा वापरावं लागेल आपल्याला tn. मग tn इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे a प्लस n मायनस 1 इंटू डी. tn कितव्या नंबरचा टर्म्स आहे पहिल्यांदा m tm इज इक्वल टू a प्लस m minus 1 into d. Similarly, tn is equal to a plus n minus 1 into d. आता या कंडिशन नुसार मांडणी करावं लागेल. m into a मग m in bracket a plus m minus 1 into d is equal n in bracket 2a plus n minus 1 into d. हे इक्वल आले. हे m बाहेर कशामुळे आलेत कळाले का m टाइम्स 2 पट 3 पट तसं m टाइम्स आहे आणि हा किती टाइम्स आहे n टाइम्स आहे n टाइम्स आहे तो. मग आता आपल्याला या ठिकाणी हे दोन इक्वल दाखवलेत म्हटल्यावर काय करावं लागणार मल्टिप्लिकेशन करून घेणार तुम्ही बरोबर आहे की नाही. मल्टिप्लिकेशन करताल ना काय होणार मग m into a plus m in bracket m minus 1 into d is equal n into 2a plus n in bracket n minus 1 into d. हा काय होणार मग m into a am plus m into d md into m काय भेटणार m square d मायनस md इंटू 1 काय भेटणार मायनस md. हे काय भेटणार मग 2a झालं का रे इथं. tn चा फॉर्म्युला काय
ए प्लस एन मायनस वन इंटू डी. तिथं 2a झालं एस यांच्या फॉर्म्युल्यानुसार. मग इथं 2 कॅन्सल होईल. ए काय भेटणार मग ए एन प्लस एन डी इंटू एन एन स्क्वेअर डी मायनस एन डी. झालं का इथपर्यंतचं? ते आणा इकडं आता दोन्ही टर्म्स. ए एम प्लस एम स्क्वेअर डी मायनस एम डी मायनस ए एन मायनस एन स्क्वेअर डी प्लस एन डी इज इक्वल टू 0. बघा आता काय होणार मग. लाईक टर्म घे एका साईडला. ए एम मायनस ए एन प्लस एम स्क्वेअर डी मायनस एन स्क्वेअर डी. आता कोणते राहिले मायनस एम डी प्लस एन डी इज इक्वल टू 0. आलं का? आता आपल्याला परत त्या दोन्हीमध्ये बघावं लागणार आहे की या ठिकाणी जो ए एम आणि ए एन दिलाय यामध्ये कॉमन बाहेर घेता येईल. यामध्ये बाहेर कॉमन घेता येईल. काय बाहेर येणार कॉमन? यामध्ये ए कॉमन आला, ब्रॅकेटमध्ये काय राहिला एम मायनस एन प्लस इथं काय कॉमन येणार डी कॉमन येईल बाहेर. इन ब्रॅकेटमध्ये काय राहिला एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर आहे की नाही. एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. आणि आता इथं काय कॉमन येणार. आता एक लक्षात ठेवा हा मायनसवाला प्लस जर केला डी तर हा मधला प्लसवाला काय होईल मायनस होईल. मग हे जर मायनस ठेवला तर बघूया. मायनसला मायनस असाच घेतला डी कॉमन घेतला इन ब्रॅकेट एम आणि मायनस एन. आता एक लक्षात ठेवा प्लस मायनस मायनस आणि मायनस इंटू मायनस प्लस इज इक्वल टू 0. आता परत कॉमन काय येणार या सगळ्यामध्ये. या सगळ्यामध्ये कॉमन येणार एम मायनस एन. एम मायनस एन या पहिल्या टर्मला डिवाइड केलं एम मायनस एन कॅन्सल झाला. काय राहिलं रे ए राहिला प्लस इथे बघा काय होतं एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर त्याचं एक्सपांड होतं एम प्लस एन आणि एम मायनस एन म्हणजे एम मायनस एन कॅन्सल झाला. मग काय राहिलं इथं एम प्लस एन. आणि आता जो त्या ठिकाणी डी आहे की नाही मग त्याला जर डिवाइड केलं याला एम मायनस एन एम मायनस एन किती आलं 1 येईल बरोबर आहे. परंतु तो 1 हा इथं निगेटिव्ह असल्यामुळं निगेटिव्ह 1 येईल इंटू डी इज इक्वल टू 0. ए प्लस एम एन मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. सिमिलरली मगच्या सारखंच काय होणार हा एम मायनस एन इंटू आहे पुढे गेल्यावर अपॉन मध्ये जाईल म्हणजे त्याची व्हॅल्यू किती येणार त्याची व्हॅल्यू 0च येणार. मग तो आता नाही लिहिला तरी चालतंय. मग मी इथं काय लिहितो ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. घेतलं का फर्स्ट. आता काय म्हटलंय बघा पुढं. आता पुढं म्हणताय देन शो दॅट द एम प्लस एनथ टर्म म्हणजे टी एनचा फॉर्म्युला टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टीची एनची किंमत आहे एम प्लस एन. टी एम प्लस एन इज इक्वल टू ए प्लस एनची किंमत किती आहे एम प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग टी एम प्लस एन इज इक्वल टू आता या सगळ्यांची किंमत किती बघा बरं किती आहे 0 फ्रॉम फर्स्ट. देअरफॉर टी एम प्लस एन इज इक्वल टू 0. तर दाखवा म्हटलं 0 म्हणजे इथं फक्त काय आहे टी एनचा फॉर्म्युला आहे आणि याच्या अगोदरच्या मध्ये काय होता एस एनचा फॉर्म्युला. प्रोसेस तीच आहे. काय कॉमन घ्यायचं बाहेर काय ते सगळं सेमच आहे. फक्त कोणत्या याच्यामध्ये टी एन मध्ये आणि एस एन मध्ये कोणत्या याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला किंवा कोणती मेथड कोणतं टर्म हे बाहेर कॉमन घ्यायचंय हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण हे या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. याच्यानंतरचा जो आहे तो बघूया. लास्ट क्वेश्चन आहे आता आपला प्रॉब्लेम सेट मधला. तो क्वेश्चन नंबर 14 आहे ठीक आहे ना 14 नंबरचा. कळालं का हे बघा इथं फक्त टी एनच्या फॉर्म्युल्यानुसार आहे आणि मगचा फॉर्म्युला होता तो कोणता होता एस एन सम ऑफ द नंबर्स. एस एनचा फॉर्म्युला होता टी एनचा आहे.
बघा काय म्हटलंय क्वेश्चन नंबर 14 14 रुपीज 1000 इज इन्व्हेस्टेड ॲट 10% सिम्पल इंटरेस्ट. रुपीज 1000 आहेत का इन्व्हेस्टेड. रुपीज 1000 इज इन्व्हेस्टेड ॲट 10%. ॲट 10% रेटनुसार 10% सिम्पल इंटरेस्ट आहे बरं का. 10% सिम्पल इंटरेस्ट, सरळ व्याज आहे सिम्पल इंटरेस्ट. आता याच्यामध्ये काय म्हटलंय अमाऊंट इज अन AP. याची अमाऊंट कोणती माहिती आहे का, जे AP येणार आहे ती म्हणजे त्याचं इंटरेस्ट येणार आहे. आणि इफ दिस इज AP देन फाइंड इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 20 years. तर 20 वर्षानंतर किती अमाऊंट होईल म्हणताय त्यांना, बरोबर आहे. फॉर धिस कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. मग आता अगोदर आपल्याला काय बघावं लागेल, सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला बघावा लागेल. काय बरं फॉर्म्युला, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट आणि N म्हणजे नंबर ऑफ इयर्स, किती वर्ष. P इंटू R इंटू N. हे झालं सिम्पल इंटरेस्ट. आता P किती आहे, प्रिन्सिपल 1000 होतं इंटू रेट किती होता म्हणताय 10% आणि नंबर ऑफ इयर्स किती वर्षाचं 1 years म्हणजे 1 अपॉन 100. एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट किती भेटलं 100 फर्स्ट इयरचं. सेकंड इयर दुसऱ्या वर्षी 1000 इंटू 10 इंटू 2 अपॉन 100. एक झिरो कॅन्सल, एक झिरो, एक झिरो, एक झिरो, 100 दोन्ही रुपीज 200. थर्ड इयर तिसऱ्या वर्षी काय होणार मग 1000 इंटू 10 इंटू 3 अपॉन 100 रुपीज 300. बरोबर आहे. आफ्टर 4 years according to this is simple interest for 4, 5, 6 years will be 400, 500, 600 so on infinite. बरोबर आहे. मग आपल्याला विचारलंय फ्रॉम दिस डी किती येईल, मग डी किती सांगा बरं, डी कितीने वाढतोय D इज इक्वल टू 100 आणि A किती आहे, A किती आहे 1000 का 100. भरपूर जण 1000 म्हणतात गडबडीमध्ये, 1000 नाही येणार 100 येणार आहे. का तर त्याचं जे सिम्पल इंटरेस्ट जे आहे तिथून पुढे अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार होते. म्हणजे इंटरेस्टची सॉरी याची कशाची, हां इंटरेस्टची होते, प्रिन्सिपलची होती का नाही, इंटरेस्टची अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार होते. मग फर्स्ट इंटरेस्ट किती होतं 100 रुपीज. मग A इज इक्वल टू किती येणार 100. आणि आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी अमाऊंट ऑफ सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 20 years. अमाऊंट ऑफ सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 20 years 20 वर्षानंतर. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. T20 का T10 टू 100 20 मायनस 1 इंटू 100. बघा किती येणार मग 100 प्लस 19 इंटू 100 1900 का 1900 प्लस 100 T20 इज इक्वल टू रुपीज 2000. देयरफॉर रुपीज 2000 अमाउंट ऑफ इंटरेस्ट आफ्टर 20 years 20 वर्षानंतर काय होईल 2000 रुपीज जी आहे ती अमाऊंट त्या ठिकाणी काय होईल तयार होईल. या ठिकाणी जो क्वेश्चन नंबर 14 होता आहे की नाही तो जो की प्रॉब्लेम सेट मधला
लास्ट क्वेश्चन होता जो आपल्याला या ठिकाणी काय काढायचं होतं, अरिथमॅटिक प्रोग्रेशननुसार त्या ठिकाणची 20 इयर्सची जी अमाऊंट होणार आहे इंटरेस्टची ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायला सांगितलं होतं, काढायला सांगितलं होतं. ठीक आहे, हा क्वेश्चन संपल्याच्या नंतर पूर्ण प्रॉब्लेम सेट आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आता बघा याच्यानंतर आपल्याला जर चालू करायचं म्हटलं तर आता आपल्याला 3 टॉपिक झाले आपले पार्ट 1चे, की नाही. आता आपल्याला काही जरी केलं तरी आता आपल्याला जॉमेट्री किंवा सेकंड पार्टच चालू करावं लागेल का, तर किती याचे 3 टॉपिक झाले ना, आहे की नाही. म्हणजे एकूण टॉपिक आहे त्याला मला वाटतं 7 टॉपिक आहेत, 6 अर्धा टॉपिक म्हणजे आपलं बुकच अर्ध कंप्लीट झालं याचा, आहे की नाही. त्यामुळं आणि जॉमेट्रीमध्ये टॉपिक जास्त आहेत, सिलेबस पण त्यात जास्त असतो, वेळ जास्त लागते. त्या पद्धतीने आपण 3 टॉपिक कंप्लीट केलेत आपले. पण आता आपल्याला जॉमेट्री बघावं लागणार आहे जो की सेकंड पार्ट आहे, त्याच्यामध्ये मात्र वेळ लागणार आहे आणि ऑनलाईनमध्ये थोड्याशा कन्सेप्ट पण क्लिअर होणार नाहीत. म्हणून आपण वाटलं होतं आपल्याला की तेवढ्या टायमिंगमध्ये होऊन जाईल कंप्लीट, पण शक्यता कमी वाटते आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस आपण काय करूया, आता जॉमेट्रीचं जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये चालू करू. म्हणजे आता इथं कंप्लीट झालेत. एक्झामचं बघूया, पहिल्या टॉपिकवर काय करता येईल तर 2 दिवसात सांगतो तुम्हाला एक्झामचं पण. ठीक आहे, बाकीचं बघू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.